शोधाचा धगधगता अग्निकुंड। रेहाणा खाटीक हत्याकांड प्रकरणामध्ये 3 आरोपी अटक असून 3 आरोपी अद्यापही फरार असल्याचं बोललं जात आहे। अटकेतील 3 आरोपी तौसिफ छोटू खाटीक, आसिफ छोटू खाटीक, संतोष बाला गावित सद्यस्थिती न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। इतर 3 संशयित आरोपी नाव मुमताज छोटू खाटीक, जाकिरा आसिफ खाटीक राहणार नवापूर, नेलोफर साजिद शेख राहणार मढी, गुजरात राज्य हे फरार आहेत असे पोलीस रिमांड रिपोर्टवरून दिसून येते। न्यायालय कोठडीमध्ये असलेल्या प्रमुख आरोपींपैकी एक आसिफ छोटू खाटीक यांनी सत्र न्यायालयापुढे त्यांचे जामीन अर्ज ठेवला होता, परंतु माननीय सत्र न्यायालयाने त्याला जामीन नाकारले आहे। वास्तविकता एवढे दिवस उलटल्यानंतरही तिघे फरार आरोपी पोलिसांना मिळून का येत नाही असा प्रश्न तयार झालेला आहे। या प्रश्नाचे उत्तर ठाणा प्रभारी निरीक्षक देणार काय? रेहाणा खाटीक हत्याकांडाला एवढे दिवस उलटल्यानंतरही महिला फरार आरोपी का मिळत नाही? कायद्यात महिलांचे खून करण्यासाठी माफी आहे का? फौजदारी कायद्याच्या कार्यपद्धतीमध्ये महिलांना विशेष सवलत आहे का? या गंभीर प्रश्नांचे उत्तर उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सामान्य जनतेला द्यावेच लागेल। नंदुरबार जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक महोदयांनी या प्रकरणाचा ऑडिट करावा। या गंभीर प्रकरणात मोठ्या चुका मिळून येतील। या सर्व प्रकरणाच्या तपासाबद्दल जनतेमध्ये उलटसुलट चर्चांना वेग आलाय। सदर प्रकरण म्हणजे हत्येचा तपास पूर्ण आणि पद्धतशीर दृष्टिकोन सुनिश्चित करण्यासाठी अनेक गंभीर चरणांचा समावेश अभिप्रेत ठरते। पुढील आवश्यक तपासासाठी विधिसंगत कायदेशीर उपाययोजना होताना दिसत नसल्याने हत्या करण्याच्या उद्देशाने पूर्वी केलेल्या कटकारस्थान तथा संबंधातले पुरावे पोलीस कसे शोधतील याकडे सामान्य जनतेचं लक्ष लागलं आहे। पोलीस तपास संबंधित तयार होणारे प्रासंगिक काही प्रश्न, गुन्ह्याचे ठिकाण सुरक्षित करणे, पुरावे दूषित होण्यापासून रोखण्यासाठी क्षेत्र सुरक्षित करणे ही पहिली पायरी आहे। यामध्ये परिमिती स्थापित करणे आणि दृश्यावर प्रवेश नियंत्रित करणे समाविष्ट आहे। ते केले होते का? दृश्य दस्तऐवजीकरण, संपूर्ण दस्तऐवजीकरण महत्त्वपूर्ण आहे। यामध्ये छायाचित्रे घेणे, मांडणी रेखाटणे आणि शरीर आणि सभोवतालचे कोणतेही निरीक्षण करण्यायोग्य तपशील लक्षात घेणे समाविष्ट आहे। ते केले होते का? पुरावा गोळा करणे, अन्वेषक भौतिक पुरावे गोळा करतात, ज्यामध्ये बोटांचे ठसे, DNA नमुने, कपडे, शस्त्रे किंवा केसाशी संबंधित इतर गोष्टींचा समावेश असू शकतो। ते केले होते का? मुलाखत, साक्षीदार कुटुंबातील सदस्य आणि ज्यांना पीडित व्यक्तीबद्दल किंवा हत्येपर्यंतच्या घटनांबद्दल माहिती असेल अशा कोणाच्याही मुलाखती घेणे। ते केले होते का? शवविच्छेदन आणि न्यायवैद्यक विश्लेषण, मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी शवविच्छेदन केले जाते आणि कोणतेही फॉरेन्सिक विश्लेषण पुराव्याचे अधिक बारकाईने परीक्षण करण्यासाठी केले जाते, जसे की बॅलिस्टिक्स, टॉक्सिकॉलॉजी किंवा ट्रेस पुरावा। या प्रक्रियांचा अवलंब केला आहे का? नाही तर का नाही? करणार तर कधी करणार? पीडित व्यक्तीची पार्श्वभूमी तपास, पीडितेचे जीवन, नातेसंबंध आणि हत्येमागील संभाव्य हेतू समजून घेतल्याने लीड मिळू शकते, याबद्दल तपास होणे अभिप्रेत आहे। संशयितांना ओळखणे आणि त्यांची मुलाखत घेणे, पुरावे आणि साक्षीदारांच्या खात्यांवर आधारित संभाव्य संशयितांची यादी तयार करणे आणि त्यांच्या मुलाखती घेणे। या प्रक्रियांचा अवलंब केला का? नाही तर का नाही? करणार तर कधी करणार? या प्रश्नाचे उत्तर मिळणार की नाही याकडे जनतेचे लक्ष लागून आहे आणि त्याबद्दल विधितज्ञ ही चर्चा करत असताना दिसून येत आहे। जनहक्क न्यूजसाठी कार्यकारी संपादक अमीन शेख। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।